या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। चंद्रकांत हंडोरे राज्यसभेचे सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर राष्ट्रवादीचे मुबारक खान साहेब या सर्वांनी रमजान सारख्या पवित्र महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केले। या ठिकाणी मी त्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलो आहे। खरोखरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात हिंदुत्वामध्ये खऱ्या अर्थानं सलोखा समभाव या ठिकाणी पाहायला मिळाला। भारत निवडणूक आयोग फ्री अँड फेअर वातावरणात निवडणूक करते, मात्र खऱ्या अर्थानं निवडणूक फ्री अँड फेअर वातावरणात होते का याची निवडणूक आयोगाकडे नियोजन असायला पाहिजे। चंद्रकांतजी हंडोरे राज्यसभेचे सदस्य, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी महापौर मुबारक खान साहेब राष्ट्रवादीचे नेते, आमची सगळं मंडळी आणि खास करून रमजानसारख्या या पवित्र महिन्यामध्ये आपले मुस्लिम बांधव हे त्यांचा फार मोठा उपवासाचा आपण उपवास म्हणतो, रोजा म्हणतो आणि पवित्र महिना आहे। आता 2 दिवसामध्ये मला वाटतं की रमजान सुद्धा होणार आहे, तर त्यांचं निवडणूक त्यांचं असतं। आपण त्या याच्यामध्ये येऊन सहभागी होण्यासाठी इथे आलो। मला वाटलं भाईचारा, एक सलोखा या समाजामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये की समाज कशा रीतीने असावा याचं जे उत्तम संविधानामध्ये ज्या प्रकारे उद्धृत केलेलं आहे तो खरोखर आपण आल्याला जाणतो का? तर शिवसेना पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना प्रमुख स्वतः बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांचं मुळामध्ये हिंदुत्व आपण म्हणतो, ते हिंदुत्व म्हणतेच राष्ट्रीय आपल्या शुभेच्छा आहेत, त्याबद्दल धन्यवाद। शेवटी लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर आता हंडोरेजींनी ज्याप्रमाणे काम केलं की बेंचमार्क सेट करून दिले की कशा प्रकारे लोक काय बघतात, आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, आपल्यामधला आपल्याबरोबर आपल्या समस्या जाणून घेणारा, आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्यासाठी संघर्षासाठी आपल्याबरोबर उभा राहणारा आणि याच गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायच्या असतात। जे शिवसेना प्रमुखांची सुद्धा जी व्याख्या लोकप्रतिनिधीची तसंच आहे आणि त्यामुळे आता आपण शुभेच्छा देत आहात, त्याबद्दल खरोखर धन्यवाद आणि प्रयत्न करतो आहे आपण लोकशाहीच्या याला। शेवटी या लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे मतदान आणि तो सुजाण सुविद्य असा नागरिक, तो मुंबईचा असू दे या महाराष्ट्राचा असू, त्याला बरोबर कळतं आहे की माझ्या मताचा अधिकार मी काय म्हणतो, कशा रीतीने वापरतो। देशाची परिस्थिती, महाराष्ट्राची परिस्थिती, महाराष्ट्रामध्ये घडलेलं राजकारण कशा रीतीने मुंबईमध्ये काय होतं, मुंबईकरांच्या समस्या काय याची जाण कला आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच लोकशाहीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याचा अंत बजावणार। मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी कशा प्रकारे आव्हान कराल? अर्थात आता भारत निवडणूक आयोग हेच करते फ्री अँड फेअर इलेक्शन। आता त्यामध्ये खरोखर त्या अर्थानं होतं आहे का, या सगळ्या गोष्टी त्याचं या प्रकारे त्याचं नियोजन असायला पाहिजे। त्या सगळ्या गोष्टी पुरवणं, त्या गोष्टी आहेत की नाही जागेवर ते पाहणं आणि भयमुक्त वातावरणामध्ये मतदारांना मतदानाची सोय करून देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये आपण बघू आणि ते करतील असे आमच्या। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।